वहिनी साहेब काय हो? अहो पाया कशाला पडत होतात? ठीक आहे ना सगळं? आम्ही कशाला तुझ्या पाया पडू? हा ते जोडवी टोचत होती. जोडवी माझी? आमची. म्हणून ती ऍडजस्ट करत होतो. बर. कुणाचा फोन आहे? मोनीचा आहे. बोलता का? आमचा काय संबंध? जा बोल तिच्याशी. अहो पण मी इथं पण बोलू शकते. हा मोने. जा म्हणलं ना तुला. हा जा. हा हा. अगं काय नाही, ते टीव्हीतली बाई बोलत होती जोर जोरात. तू बोल. येड्या झाल्यात का राजश्री बाई? पोरगी मेली असते किती? म्हणजे मेल्याचं दुःख नाही, तुम्हाला आयुष्यभर जेलात राहावं लागलं असतं. असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून फक्त तिचे हातपाय तुटले पाहिजेत, म्हणजे तिला त्या फिजिकल ट्रेनिंगला जाता यायचं नाही. काहीतरी केलं पाहिजे. सरळ जाऊन मारू पण शकत नाही. धडधाकट आहे. काहीतरी केलं पाहिजे. सावकाश की, पडलो असतो ना आम्ही. अहो सॉरी सॉरी, माफ करा. ते मी फरशी पुसायला आलतो ना. चालू दे. केशव, आमचा फोन राहिलाय खोलीत, तेवढा घेऊन ये जा. जी. तू नको टेन्शन घेऊ, त्या काय नाही बोलल्या मला. अगं वहिनी साहेबच होत्या. धाकट्या जाऊ बाई आला का तुझ्यापर्यंत लगेचच? ओ धाकट्या जाऊ बाई, किती वेळ आहे अजून? हा आले. आले. नाही नाही नाही, होऊ द्या तुमचं, निवांत होऊ द्या. फक्त तुमचा फोन झाला की नाही की इकडे या, महत्वाचं काम आहे. हा बरं बरं. हा हा बोल ग. होतंय का धाकट्या जाऊ बाई? हा आले आले. बरं चल, मी करते नंतर पुन्हा फोन तुला. वहिनी साहेब, एक मिनिट येता का? गोदा का? वहिनी साहेब, मी 2 मिनिटात आले का? नाही कशाला कडमडली? गोदा का? अहो किती दिवसांनी? अहो वहिनी साहेब, हेनी आमचं भैरोबाच्या जत्रेला गेलं होतं, तिथला अंगार आहे यो, खास तुमच्यासाठी आणलाय बघा. बरं झालं आणला. तसं पण माझी परीक्षा आहे आता, मलाही उपयोग होईल बघायला. वहिनी साहेब, तुमचा फोन वाजत होता. राहू दे, पाणी आण आमच्यासाठी. जा जी. जा जा जा. हा मम्मी, काय ग? हा
नाही 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 मम्मी, आमच्या साड्या कुणालाही द्यायच्या नाही. आता आता नाही म्हणले बरं का आम्ही एकदा. मेले 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 मेले. वहिनी साहेब असं कशाला पडलं तुम्ही? इथं पाणी कुठून आलं? द्या, उठा बरं तुम्ही. बाजूला उगा लाभो. वहिनी साहेब लागलं काय तुम्हाला? तू तर गप जा, तुझ्यामुळे झालंय सगळं. अहो वहिनी साहेब, त्यांच्यामुळे कुठं काय झालंय? हा मग काय, जा तू इथून जा. सांगितलं ना जा म्हणून. हा गोदाक्का, तुम्ही या. तुमच्यामुळे काय नाही झालं, नका काळजी करू. नीट जा. असं कसं म्हणती का? हा कधी पण कुणाच्या पण घरी यायचं. जा जा. वहिनी साहेब काय चाललंय तुमचं? त्यांची काही बी चूक नाहीये, त्या माझ्याशी बोलत होत्या फक्त माग. आणि केशव दादा, ही तर साबणाचं पाणी कसं आलं? अहो वहिनी साहेब, मला खरंच काय बी माहिती नाही. मी इथं आलो, बादली ठेवली आणि वहिनी साहेबांनी मला आतमध्ये त्यांचा मोबाईल आणायला पाठवलं आणि येऊन बघतोय तर इथं पाणी सांडलं होतं. इथं दुसरं कोण बी नव्हतं, वहिनी साहेबच होत्या फक्त. खरंच मला काय बी माहित नाही. वहिनी साहेब हात द्या. काही नको, उठतो आमचा आम्ही. हळू हळू. वहिनी साहेब, मी तुम्हाला नीट सांगतेय, हात द्या. अहो इथं दुसरं कोणी आहे का तुम्हाला मदत करणार? केशवदादांची मदत घेऊन उठणार आहात का? आता घेताय माझा आधार का हितच बसून राहताय गार? हा दे हात. अगं थांब की, आधी पाणी तरी पिऊ दे की आम्हाला. हा पाणी दे रे. जी. आई गो. हळू 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 हळू. फोन देऊ शकतो ना? हा हात टाका. चला हळू हळू. हा चला हळू हळू हळू. देवा. हा हळू हळू हळू. आई गो. आई गो. टेका, टेकून बसा बरं तुम्ही, टेकून बसा. हा हळू की. आई आई गो. सरळ करा बरं पाय. आई गो. लय दुखतंय का? मी डॉक्टरांना बोलवते. काही गरज नाहीये, तू खोली बाहेर हो आधी. वहिनी साहेब, हे असं वागणं अजिबात बरोबर नसतं बरं का. त्यातल्या त्यात आपली एक बाजू लंगडी असताना तर नाहीच नाही. सांगा, बोलवू का डॉक्टरांना? काही गरज नाहीये, जा तू. जाते मी, पण आमच्या खोलीत स्प्रे तो आणून देते तुम्हाला. हा अगं नाही म्हणलं ना, क्विंडी झालीयस का? सांगितलं डोक्यात शिरतच नाहीये. 2 वेळा सांगितलं रूम बाहेर जा म्हणून. जा. बर, जा तर जा. राहिलं आई ग. वहिनी साहेब, एक गोष्ट सांगू का? नाही म्हणजे आपले थोरले मोठे सांगून गेले तो. आमची आई पण नेहमी सांगते, तुमची मम्मी पण तुम्हाला सांगत असेल बघा. काय? कसं आहे ना, दुसऱ्यांसाठी खड्डा खणला की नाही की जरा सांभाळून राहावं, नाहीतर आपलाच पाय पडतोय त्याच्यात. हे मापात राहायचा. आयु
अहो किती दिवसांनी म्हणलात तुम्ही, मलाच भारी वाटलं बघा. मी राहते मापात, पण तुम्ही जरा आरामात राहावा काय. आणि जर काय दुखलं खुपलं तर ओरडा, नाहीतर फोन करा. हा मी आहेच. खोली बाहेर हो. हो हे काय बाहेरच आहे, मी बाहेरच आहे. चालले बघा. आगाऊ कुठची साई. आई ग. संजू, संजू उठ, संजू उठ. अहो 5 मिनिट झोपू द्या की. 5 मिनिट म्हणून किती वाजलेत बघितलं का? संजू आज फिजिकली तुझी तू ग्राउंडवर असणं अपेक्षित आहे. संजू उठ. किती वाजलेत बघ. अयो 8ला फक्त 5 कमी आहेत. मी आवरते. संजू विमानाने गेली तरी पोहोचणार नाहीस आता तू. ज्या गोष्टीसाठी एवढी मेहनत घेतली, जीवाचं रान केलं, ती एका क्षणात गमावलीस. पण मी कशी पोहोचणार आहेस आता? जे नव्हतं घडायला पाहिजे तेच घडले. एवढे कष्ट केले मी, मिनिट वाचवला होता हो. पण आता आई लढाई के दिन खाडा. आई साहेब म्हणतात ना तेच बरोबर आहे. मला आता नाही जगायचं. कायमच झोपण्याचीच लायकी आहे माझी. संजू स्वप्न होतं, रियालिटी मध्ये असं काही नाही घडलं. संजू काय होतंय? अहो मला 5 मिनिटं द्या, मी लगेच तयार होते. आपण ट्रेनिंगला जाऊ. संजू एकदा घड्याळात बघ ना, किती वाजलेत? अयो 3च वाजलेतोय. म्हणजे लय वेळ आहे माझ्याकडं. तुला माहित नसेल, लक्षात राहिलं नसेल म्हणून सांगतो. रात्रीच्या रात्री तुला 3दा घड्याळ दाखवलंय मी. म्हणजे हेच की मगाचपासून 3ऱ्यांदा उठलीस तू. हे बघ संजू, इतक्या मेहनतीने प्री मेन्स काढून इथे पोहोचलीस. शांत झोप, नाही तर ग्राउंडवर पेंग काढशील. नाही अहो असं काही नाही होणार ना? नाही होणार. 2-3 तास झोप. गुड मॉर्निंग. संजू अशी का बसलीस? केव्हा उठलीस तू? 1 मिनिट. तुझे डोळे असे लाल का दिसत आहेत झोप न झाल्यासारखे? कारण ते तुमच्यासारखंच खरं बोलतात ना. म्हणजे मी झोपलेच नाही बघा काल रात्री. अगं पण का? मला रिस्क नव्हती घ्यायची हो. मला वेळेत पोहोचायचंय फिजिकल साठी. समजा जर माझा डोळा लागला असता आणि तो वेळेत उघडलाच नसता तर? अगं मी होतो, अलार्म होता. तर ना, त्या अलार्मचा आवाजच नाही आला तर? आणि तुम्ही पण तर माणूसच आहे की. तुमचा डोळा लागला असता आणि तुम्हाला जागच आली नसती, मग? तुला वेळ लागलाय का संजू? हा, डबल येड लागले मला. आधी फौजदाराचं, मग फौजदारकीचं. आता आईन परीक्षेला झोप आली, पेंग आली तर काय करणार आहेस? अशी कशी येईल पेंग? हे बघा, प्रेमात माणसाची झोप उडत असते आणि मी तर अखंड प्रेमात आहे तुमच्या. संजू हे बघ, तुम्ही एक काम करा, तुम्ही की नाही मला एकदम भारीवाली पप्पी द्या. हा, मग बघा माझा दिवस एकदम टॉप क्लास जाईल. ही झोप बी पेंग बिंग सगळं असं कापूर उडाल्यासारखं उडून जाईल. आता बघा, आता माझा दिवस की नाही एकदम टॉप क्लास जाणार आहे. हा, आलेच मी आवरून. केशव, सर्वेशनं सांगा आमच्यासाठी लिंबू पाणी पाठवा आमच्या खोलीत. जी. अगं बाई, कधी आला ताई साहेब? हे काय आत्ताच येतोय. मीटिंग कशी झाली तुमची? थांबा, सर्वेशला चहा टाकायला सांगतो. ऐक नाही राजश्री, आम्ही सांगितलंय त्यांना लिंबू पाण्यासाठी. बरोबर.
दुखतंय तर विश्रांती घ्या. घरभर का फिरताय तुम्ही? अहो आईसाहेब असं कसं? अहो मोठ्या सुनेला धाकट्या सुनेसारखं असं ताल सोडून वागता यायचं नाही. आणि ढाले पाटलांच्या मान मर्यादा राखल्याच पाहिजेत आम्हाला, मोठी सून म्हणून. मग किती पण त्रास होऊ दे. हा ऐक बरं, चहा जाऊ दे. तुम्हाला काही खायला आणू का? नको. ऐक एवढं दुखतंय तर डॉक्टरांकडे जा, पेनकिलर खा. कालच विचारणार होतो आम्ही, महत्वाच्या कामाच्या गडबडीत राहून गेलं. असं अचानक का बरं लंगडताय तुम्ही? दिसलं म्हणायचं तुम्हाला. तुम्हाला नसेल सांगायचं तर राहू दे. नाही नाही तसं नाही, म्हणजे आता तुम्हाला एवढी काळजी वाटते आमची तर सांगतोच काय झालं ते. जरा बसू का? पाहिलंही दुखतोय. हो बस. आई ग बोला. खरं तर आम्ही कुणाला सांगणार नव्हतो आईसाहेब. विष पिऊन आपलं गप्प बसणार होतो. आमचा स्वभावच नाही ना अशी कुणाची चुगली करायचा. पुढे. हे आमच्या धाकट्या जाऊबाईंचं काम आहे. त्यांनी केलंय हे? हा मग ते आपल्या टेरेसच्या इथलं दार आहे की नाही, तिथं असं साबणाचं पाणी सांडून ठेवलं, सगळं निसरड करून टाकलं आणि आयडिया करून आम्हाला बोलवून घेतलं. पडलो की आम्ही धाडदिशी. आमच्या धाकट्या जाऊबाईंचा आम्हाला ढगात पाठवायचा प्लॅन होता, पण आमची पुण्याई म्हणून फक्त पायावर निभावलंय बघा. कुविद्या. कुविद्येची लक्षणं रामदास स्वामींनी फार चांगली सांगितली आहेत. स्पर्धा, खटपट आणि चटचट, तरे झटपट आणि वटवट, सदा खटपट आणि लटपट, परमवेथा कुविद्या. हा म्हणजे ही कुविद्या आमच्यात आहे असं म्हणायचंय का तुम्हाला आईसाहेब? नाही राजश्री, तुमच्या नावडत्या जाऊबाई या बुद्धीने कमी आहेतच, आगाऊ आहेत, महामूर्ख असतील. नाही आहेतच. ते इतक्या मूर्ख आहेत की अशी कारस्थानं त्या करू शकत नाहीत. हा प्रांत तुमचा आहे, त्यांचा नाही. तेव्हा उगाच खोटं नाटं सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका आमचा. आणि घरातल्या सगळ्यांना दाखवून झालं असेल तर आता डॉक्टर इलाज करा पायावर. कळलं? छान. यावं काय साहेब? या दादासाहेब या. उशीर केला आज? जरा लांबली मीटिंग, 10 मिनिटापूर्वी पोचलो आम्ही. बरं, आपल्या नवीन कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांची मीटिंग मी परवा सकाळी ठेवली. परवाच? नाना असं काही बोलले नाहीत? इसरले असतील. नाही काय, आजकाल त्यांना इसरायचा रोगच जडलाय. वय झालंय, शरीर साथ देत नाहीये आणि आजकाल ते ऑफिसला पण येत नाहीत. कारभारातून आपल्या नाना कारभाऱ्यांनी लक्ष काढलंय आई साहेब. खरं का? त्यांनी लक्ष काढलंय की आपण त्यांना लक्ष काढून घ्यायला भाग पडले दादासाहेब? आई साहेब, आम्हाला कामात एफिशियंट लोक लागतात. नानांबद्दल अशी तक्रार येणं अशक्य आहे. हा ते पण आहे, पण सध्या आम्ही त्यांना ऑफिसमधून जरा साईडलाच ठेवलंय. काय, त्यांना रणजितरावांबद्दल जरा कनवळ आहे आणि आपल्या सांगण्यावरून आम्ही रणजितरावांची कोंडी करतोय आणि नाना ती कोंडी फोडू शकतात. टेम्पररी फेज त्यांना बाजूला ठेवलंय. बरोबर आहे. नानांना तेवढी सक्तीची विश्रांती. असं तुम्ही काय म्हणालात? परवा सकाळी मीटिंग आहे? नको, दुपारी 4 नंतर ठेवा. सकाळी पतसंस्थेची मीटिंग आहे, घरातच आहे. जशी आपली आज्ञा आहे साहेब. आई साहेब, तुम्हाला माहिती नसेल पण एक सांगायचं होतं.
काल सुजितराव आले होते घरी. खरं का? येत असतात ते नेहमी आपल्या धाकट्या वहिनी साहेबांना भेटायला. येतात, बेबी मावशींशी बोलतात, खातात पितात, निघून जातात. त्यात काय विशेष नाही. ते तसं नसतं तर आम्ही हा विषयच काढला नसता ना. म्हणजे सुजितराव खास तुम्हाला भेटायसाठी आले होते. खरं का? चुकामुकच झाली म्हणायची आमची. आणि काय आहे, त्यांना लग्नाचे येत लागलेत आता. दोनाचे 4 हात करायचे विचारत आहेत. होय, सुजितरावांना लग्नासाठी स्वतःहून मुलगी पाहिली त्यांनी. आमची एकच अट असेल, जी कोणी मुलगी असेल ती ढाले पाटलांच्या खानदानाच्या तोला मोलाची पाहिजे. आई साहेब, अहो सुजितराव स्वतः ढाले पाटील आडनाव लावत नाही. तर या आडनावाला शोभणारी खानदानाच्या तोला मोलाची पोरगी शोधणं हा विषयच. म्हणजे आई साहेब, सुजितरावांमध्ये मूर्खाची लक्षणं कुलक्षणं सगळी ठासून भरली आहेत. तेव्हा सुजितरावांचा नावलौकिक बघता ते तशी पोरगी शोधतील असं आम्हाला तरी वाटत नाही. हा, बाकी ते जाणोत आणि त्यांची ती लहानी वहिनी जाणो. मग रणरागिणी, मोहीम फते केलीस की नाही? हा, मग तुम्ही सांगा, तुमचं रोपांचं काम झालं का? माझं जाऊ दे. किती झेंडे काढलेस? गाडले? अहो, झेंडे तोडले तसं म्हणा. तालुक्यातले सगळे रेकॉर्ड मोडलेत मी. मग ते गोळा फेक असू दे, लांबुडी असू दे, धावणं असू दे, चालणं असू दे. मला खात्री होती. हा, खेळायचं तर जिंकण्यासाठीच हाच ऍटिट्यूड ठेवलेला बघा मी. आणि तुम्ही नेहमी म्हणता ना, नेव्हर गिव्ह अप. अहो, तुमचा हा मंत्र एकदम कामी आलाय बघा माझ्या. रणजित, इथे आहात तुम्ही? केशवतर्फे निरोप पाठवला होता तुम्हाला, तुम्ही खोलीत नव्हतात. इथं हे काय आहे? ढाले पाटलांच्या सुनांनी एवढं स्वातंत्र्य घेतलंय का? आता साड्या वगैरे काही नेसणार नाहीत काय? नाही आई साहेब, ते फिजिकल होत माझा आज. रणजित, आम्हाला तुमच्याशी बोलायचंय. बोला ना आई साहेब. सुजितराव लग्नाचा विचार करतायत असं कळलं. आई साहेब, तो विचारच नाही, त्याने स्वतःसाठी मुलगी शोधली सुद्धा आहे. आई साहेब, तो विचारच नाही, त्याने स्वतःसाठी मुलगी शोधली सुद्धा आहे. स्वतः? आपल्याला सांगितलं असतं तर आपण तोला मुलाची मुलगी शोधलीच असती. त्यात काही शंकाच नाही आई साहेब. पण त्याने स्वतःसाठी मुलगी शोधली ही चांगलीच गोष्ट आहे ना, अगदी एक्सेप्टेबल आहे. असं तुमचं म्हणणं आहे तर? हो. आणि आई साहेब, त्याने जी मुलगी बघितली ती खरंच चांगली आहे. तिने सुजितवर प्रेम केलंय, ढाले पाटलांच्या बॅकग्राऊंडवर नाही. खरं का? म्हणजे आपलं बॅकग्राऊंड, आपलं आडनाव हे प्रेम करण्याच्या लायकीचं नाही असं म्हणायचंय काय तुम्हाला? नाही आई साहेब, मला तसं नव्हतं म्हणायचं. तुमच्या बायकोसारखं अगळपगळ बोलायचं नाही. आमच्याशी बोलताना नेमके शब्द वापरायचे, ते मस्ट आहे. आई साहेब, हे बघा, मला एवढंच म्हणायचं होतं की ती मुलगी खरंच चांगली आहे. अपर्णा नाव आहे तिचं. तुम्ही हवं तर संजूला विचारा. सगळ्यात पहिल्यांदा तीच भेटली तिला. तुमच्या ओळखीच्या आहेत काय? तुम्ही शोधून आणली काय त्यांना?